Discover timeless elegance, crafted for perfection, at Bhangale Gold. Welcome to luxury. आम्ही आतापर्यंत आंदोलन केलं, पण आता आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देतोय. नाही तर आम्हाला एकच म्हणणं आहे की आयुक्त साहेबांनी आमच्या कॉलनीत यायचं, कॉलनीत बघायचं की काय सुविधा आहे काय नाहीये. काय काय समस्या आपल्या कॉलनीमध्ये? आमच्या कॉलनीमध्ये 7-8 वर्षापासून ना जड रस्ते आहेत. त्याच्यानं चिखल एवढा असतो तर मोटरसायकल स्लिप होतात, अपघात होतात. परत आपल्या शाळेचे मुलांना पाठवण्यासाठी आहे ना तर गाडीमध्ये येत नाही, तर रोडावर न्यावं लागतं. रस्त्यावर अंधार असतो. परत त्याच्यात आम्हाला रस्ते तर एवढे खराब झाले. परत गटारींचा प्रश्न आहे. त्याच्यात आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. डास मच्छर एवढे असतात तर घरामध्ये डेंग्यू मलेरिया होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार दवाखाना करावा लागतो, हे करावं लागतं. परत रोडावर लाइटिंग नसल्यामुळे आपलं चोरांचा धुमाकूळ असतो. रात्रीच्या वेळेस महिला रस्त्यावर एकटी जाऊ शकत नाही. अशा बऱ्याच समस्या आहेत. तर लवकरात लवकर मार्ग लावा एवढं कलावसन नगर प्रेमराज साळुंके. जर या ठिकाणी समस्या सुटल्या नाही तर काय पवित्र असणार आहे पुढे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहेत. जर समस्या नाही सुटल्या तर पुढे तीव्र आंदोलन करणार आहे. प्रशासनासमोर येऊ. जय महाराष्ट्र, नमस्कार, जय श्रीराम. माझ्या वार्डातील ज्या नागरिकांनी मला विश्वासाने नगरसेवक पद मिळवून दिले, एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला, ते माझा एक हक्क बनतो की माझ्या वार्डातील नागरिकांच्यासाठी रोडावर उतरणे हा माझा पहिले मूलभूत अधिकार आहे. एवढ्यात माझ्या वार्डातील नागरिक टॅक्स भरून सुद्धा कोणत्याच प्रकारची सुविधा आम्हाला भेटत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी पहिले प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. गेला तीव्र उन्हाळा यावर्षी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण जळगाव शहराचा उन्हाळा अनुभवलेला आहे. 48 डिग्रीत आम्हाला पाण्यासाठी भांडावं लागलं. अक्षरशः भांडावं लागलं नसून तर आम्हाला रेल्वे क्रॉस करून पाणी आणावं लागलं. त्यावेळेस रेल्वे खाली कोणत्याही महिलाचा सुदैवाने काही झालेलं नाही, पण झालं असतं तर याला जिम्मेदार कोण असतं? आता पावसाळ्यामुळे पूर्ण रस्ते चिखलमय झालेले आहे. लाईटाची सुविधा नाही आहे. आरोग्याचा एवढा प्रश्न निर्माण झालेला आहे वार्डामध्ये. मला सांगा, आज माझ्या इथं सर्व आमचे नागरिक आज 400-500 रुपये रोज बुडून आम्ही इथं कशासाठी आलेला? आम्हाला हाऊस म्हणून नाही आलेले. आज आम्हाला रात्री 8:30 वाजल्याला 9 वाजता घरी कामावून जायला. रात्री लुटमार होती त्या रस्त्याने. मी लाईटवाल्यांना वारंवार तक्रारी देऊन सुद्धा युवराज मेढे नावाचा जो कर्मचारी आहे हा नागरिकांसोबत उडवाउडीचे उत्तर देतो, व्यवस्थित बोलत नाही. मी ही वर्षा अधिकाऱ्यांना तक्रार सुद्धा दिलेली आहे. त्या ज्या टायमाला ढेरे साहेब आयुक्त होते त्या टायमाला बी आम्ही बघा आमच्याकडे पूर्ण निवेदनाची जेवढे आमच्याकडे ओसी आहे, आम्ही काय काय निवेदन दिलेले त्याचे सर्व ओसी आमच्याकडे आहे. आज महिला रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर सुद्धा निघू शकत नाही. सकाळी शालेय मुलांना शाळेत पाठवायसाठी आम्हाला रस्त्यावर आणायला लागतो. चिखलमय रस्ता तुळत आणायला लागतो पक्क्या रस्त्यापर्यंत. भाऊ, तुम्ही सत्तेमध्ये असताना तुम्हाला आंदोलन करावं लागतंय, काय सांगू? आम्ही सत्तेमध्ये जरी असलो तरी आम्ही टॅक्स प्रशासनाला देतोय. प्रशासनाच याला जबाबदार आहे. आम्ही टॅक्स प्रशासनाला देतोय.